Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाण्याच्या छाताडावर अवैध सिलेंडरचा धंदा. या मथळ्याखाली काल बातमी प्रसारित करताच प्रशासनाने दखल घेत धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जळगाव जामोद शहरातील अंबिका टाईल्सच्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यावर पुरवठा विभाग व जळगाव जामोद पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून 5 सिलेंडर, 3 इलेक्ट्रिक मोटर, 1 वजन काटा यासह ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुझुकी कंपनीची MH28 BK 0758 क्रमांकाची इको गाडी असा एकूण 3,29,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसेच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह PSI नारायण सरकटे, PSI अमोल पंडित, PSI नागेश खाडे, PSI राजकुमार कांबळे यांनी ही धडक कारवाई केली. एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सय्यद साबेर सय्यद शकूर राहणार राणी पार्क जळगाव जामोद याला अटक करण्यात आली आहे. या संबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7, 4(1)(a) नुसार कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीर कुमार गायकवाड, पुरवठा निरीक्षक आठवले, PSI नारायण सरकटे, PSI अमोल पंडित, PSI नागेश खाडे, PSI राजकुमार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित भिसे, अयूब शेख यांनी केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जामोद तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी अवैध गॅस भरणा केंद्रे बंद केली आहेत. बुलढाणा शहरात देखील अवैध गॅसचा धंदा बोकाळला आहे. मुख्यालय असून देखील येथील तहसीलदार व पुरवठा अधिकारी सुस्त दिसून येतात. वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणारे रहिवासी भागात मोकाट असून एखादी अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.